आमनेचे काही समर्थक आणि त्यामध्ये विकी केने यांना देखील तुम्ही पाहतात. ठाणे टेनिस क्रिकेट अपडेटर आणि सोबतच सुरेश दळवी यांनाही तुम्ही पाहतायत. सध्या ते प्रेक्षक स्टँड मधून या सामन्याचा आनंद घेतात, परंतु त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. योगेश इलेव्हन आपने ए आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई एकविरा सांगे अशी लढत तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. सध्या व्हीआयपी डाईचं दृश्य तुम्ही पाहतायत. सावध गावातील बरेचसे यंगस्टर हे जे क्रिकेटर आहेत या ठिकाणी काही बैलगाडा शौकीन देखील आहेत या स्पर्धेचा आनंद घेताना. सामना सुरू करायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. टू ओपनर्स अरुण आणि त्याच्या सोबतीला बॅटर सत्यम दळवी ही सलामी वीर तुम्ही पाहतायत. मागचा सामना हाय स्कोरिंग आपल्याला बघायला मिळाला. अक्षरशः फलंदाज तुटून पडले होते आणि षटक क्रमांक पहिले घेऊन स्वप्नील मार्गस्थ होतोय. सांगे टीम कडून राईट आर्म राऊंड द विकेट. हो पहिलाच बॉल ऑन साइडला पूल केलाय आणि बॉलला पाठवलंय सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती आगाज केलाय चौकारानं. गुड शॉट. अरुणच्या बॅटमधून क्लासिकला फटका आपल्याला बघायला मिळाला. बॉलला सरळ भिरकावून दिलं मिड विकेट सीमारशीच्या पलीकडे. एका टप्प्याने 4 धावांसाठी या चौकार आल्या आणि या चौकारानं अरुणनं स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो पुन्हा ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनला आणखी एक जबरदस्त फटका. पॉवर प्लेचा योग्य वापर. हा बॉल लॉंग ऑनच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठ 2 चौकार आपल्याला त्या ठिकाणी अरुण चोरगेच्या बॅटमधून बघायला मिळाले आणि आज असं वाटते की फलंदाजांनी स्पर्धा गाजवली आहे. सकाळपासून प्रत्येकी मॅच मध्ये मोठा स्कोर उभा राहिला. सकाळी आपण पाहिला विनय, त्यानंतर तुम्ही खेळ पाहिला असेल सागर फुलोरे, त्यानंतर तुम्हाला खेळ बघायला मिळाला तो विस्फोटक राज मोगरे, रोशन मोगरे, विकी प्रांजल आणि त्यानंतर राकेश दिगाडकर, सोनू दिगाडकर. फलंदाजांसाठी लक्षात राहणारा हा दिवस आहे आणि गोलंदाजांसाठी विसरण्यासारखा दिवस आहे. आज ज्या प्रकारे फलंदाजी आपल्याला प्रत्येकी टीमच्या वतीनं पाहायला मिळाली. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 9 धावा. 9 रन्स ऑन द बोर्ड नाव. प्रत्येकी 5 षटकांचा सामना आहे. चालू सामन्यातील विजेता संघ आजच्या दिवसातील शेवटची लढत पीसीच्या विपक्षामध्ये खेळेल. ती क्वार्टर फायनलची लढत असेल. हो यावेळेला पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न आणि झेल खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल आणि समाप्त होतोय. सत्यमचा खेळ पुन्हा शून्यावरती बाद. बिग विकेट.
यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आई एकविरा स्पोर्ट्स सावध आयोजित एकविरा चषक 2026 मध्ये वेलकम. ही रॉयल एंट्री तुम्ही पाहतायत आदरणीय महेंद्र शेठ पाटील, जिचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सावध गावातील ज्येष्ठ नागरिक, वरिष्ठ मंडळी येथे जर उपस्थित असाल तर मी त्यांना विनंती करतोय की आपण निसंकोचपणे व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत आदरणीय महेंद्र शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि आपलं आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नेहमीच मौलाची साथ खरं तर नेहमीच एकविरा स्पोर्ट्स सावधला लाभलेली आहे ती अर्थातच महेंद्र पाटील साहेबांची आणि त्यांचे या ठिकाणी आगमन झालं. सेकंड ओव्हर आणि येस, मला वाटतं की पहिलं षटक अजून सुरू आहे. नवीन बॅटर पारस आला मैदानामध्ये, पहिला धक्का लागला. पारस जोशी स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल उडवलाय सरळ लॉंग ऑनच्या बाहेर, आउट ऑफ द ग्राउंड. येतोय कडक सिक्सर. ग्रेट हिट. बॉलला सरळ भिरकावून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. वेलकम महेंद्र पाटील. आई एकविरा चषक सावध मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटकारानं धावसंख्या आता वेगाने पुढे गेल्या. सध्या व्हीआयपी डायजवर मान्यवर पाहुणे आमचे सर्वच युवा उद्योगपती आणि आदरणीय महेंद्र शेठ पाटील नुकतेच ज्यांचं शुभागमन झालंय. हो, पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ट्राय करण्यात आला. बिडॉनच्या दिशेने बॉल येतोय आणि त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 16 धावा आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. चांगली सुरुवात योगेश 11 आमने संघासाठी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाली आहे. घरच्या मैदानावरती खेळतात आणि कॅप्टनने सांगितलं होतं की घरच्या क्रीडांगणावरती खेळत असताना दबाव हा जरूर असतो. एक चांगलं प्रदर्शन होणं आपल्याकडून हे गरजेचं असतं, कारण गावकऱ्यांना ती अपेक्षा लागलेली असते की आपल्या मैदानावर आपला संघ पुढे जावा आणि त्याच आशेने गावकरी सध्या आमने ग्रामस्थ क्रिकेटचे चाहते आज या सामन्याचा आनंद घेत आहेत. पारसनं आल्या आल्या काय फटका खेळलाय. ताकदीनं बॉलला लॉंग ऑनच्या पलीकडे मारलं होतं आणि खरं तर येणाऱ्या बॅटर्समध्ये अजूनही सागर फुलोरीचं येणं बाकी आहे, ज्यानं आज 45 धावांचा विध्वंसक डाव पहिल्या मॅच मध्ये साकारला होता. लागोपाठ 5 षटकार देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले होते. मनोज पाटील दुसरं षटक घेऊन मार्गस्थ होतोय. आज गोलंदाजीमध्ये थोडेसे मी म्हणेल नक्कीच प्रश्नचिन्ह उभे राहिले असतील. ज्या प्रकारे गोलंदाजी, ज्या दर्जाची गोलंदाजी आपण भरपूरदा पाहिलेली आहे टीम सांगेकडून, तो दर्जा आज गोलंदाजीमध्ये दिसून आलेला नाहीये. गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर राऊंड द विकेट. हो, यावेळेला हा फुल टॉस बॉल होता. मागे एक्स्ट्रा धाव मिळेल आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलाय. म्हणजेच 1+1 2 धावा एकूण या चेंडूवरती जोडल्या जातील आणि यापुढचा बॉल असेल तो फ्री हिट. पुन्हा एक हाय स्कोरिंग सामना आपल्याला बघायला मिळेल असं वाटतंय, ज्या प्रकारे खेळ फलंदाजांनी याही मॅच मध्ये सुरू केलेला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ उद्याही तुम्हाला या स्पर्धेमध्ये मित्रांनो 8 संघ खेळताना दिसतील. फ्री हिटचा बॉल आहे. पारस समोर आतमध्ये येणारा वेगवान हार्ड लेंथला हिट केले चेंडून आणि हार्ड लेंथवर ताकदीने टाकण्याचा प्रयत्न मनोज पाटीलचा बघायला मिळाला. डॉट बॉल. अशा प्रकारचा डॉट बॉल डेफिनेटली फलंदाजांवर दबाव वाढवेल आणि तो प्रयत्न मनोज पाटीलला करायचा आहे. तो सध्या प्रयत्न त्यानं सुरू केला आहे. दुपारचं सत्र थोडंसं शांत संयमी खेळ. लोबो फुल टॉस फ्लिक केलाय, बॉलला पाठवलाय थेट स्क्वेअर लेगच्या बाहेर, आउट ऑफ द ग्राउंड. अनदर माइटी हिट, सिक्सर.
जावा धावफलकावरती आणि फारच मी पहिल्या मॅच मध्ये देखील उल्लेख केला होता ना की चॅम्पियन ट्रॉफी मध्ये चांगलाच चमकला होता आणि चांगला डाव त्याच्या वतीनं बघायला मिळाला होता. हे सध्या तुम्ही पाहू शकता आमनेचे दर्शक विकी केने, सुरेंजी दळवी यांना तुम्ही त्या ठिकाणी पाहतायत. कॅमेरामॅन सर्व काही गोष्टी सर्व क्षणचित्र टिपत असताना पुन्हा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल फटका, टिपिकल पॉवर प्लेचा फटका, बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हरला येतोय एक्सलंट स्ट्रोक, चौकार. तदनंतर मनोज पाटीलचा इथून पलटवार, परफेक्टली यॉर्कर अराउंड द लेग, त्रिफला उद्ध्वस्त केल्या मधल्या स्टिकला उडवत असताना मनोज पाटील. पारस जोशीच्या खेळीचा अंत होतोय. धावा बनवल्या बाद होण्यापूर्वी त्यानं 18-6 चेंडूंचा सामना केला. 28 धावा स्कोर कार्ड वरती असताना हा दुसरा धक्का लागलाय योगेश 11 आमने ए संघाला. ला 2 आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय ऋषी दळवी. सागर अजूनही मैदानात आलेला नाहीये. एक वेगळा गेम प्लॅन असावा, एका वेगळ्या रणनीतीने संघ सध्या खेळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5-5 ओव्हरचा हा सामना. ऋषी आलाय मैदानात. 28 ला 2 दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना आहे. जो संघ जिंकेल तो आज पीसीच्या विपक्षामध्ये आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळेल. आज थोडंसं लवकर शेड्यूल संपेल मला वाटते, कारण एक मॅच सुद्धा आज कॅन्सल राहील. हो, पंच केलाय. व्हॉट अ शॉट, जबरदस्त ताकद आहे इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल फटका ऋषीच्या बॅटमधून, चौकार. तदनंतर बाहेर निघणारा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता. थोडीशी जागा मिळाली आणि तदनंतर वेट अँड डिस्पॅच. क्लासिकल हा फटका होता. ताकद भरपूर होती या फटक्यामागे. चौकारानं धावफलक आता 32 वर 32 रन्स. पॉवर प्ले कॅपिटलाइज करण्यात आलाय. पुन्हा समोर उडवण्याचा प्रयत्न. आता मिस टायमिंग आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक, चूक होणार नाहीये. मनोजला मिळाली आहे दुसरी सफलता. ऋषी मैदानाच्या बाहेर. धक्का लागलाय तिसरा. योगेश 11 आमने संघाला. 2 षटकांचा केस संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस 32 ला 3. बत्तीसावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी राज आल्या बॉलिंग मार्कवर. राजनं मागच्या सामन्यामध्ये बॅटिंग चांगली केली होती. बघा या मॅच मध्ये अरुणनं लागोपाठ 2 चौकार मारले. चांगला स्टार्ट मिळवला अरुण चोरगेनं. तदनंतर आपण जर विचार केला तर बॅटर पारस जोशीच्या बॅटमधून चांगल्या रन्स आले आणि त्यानंतर ऋषीच्या बॅटमधून देखील एक चौकार आपल्याला बघायला मिळाला. परंतु आता सागर आणि अरुण हे दोघे सिनियर क्रिकेटर आहेत. या दोघांना इथून जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल. धावा धावफलकावरती चांगल्या प्रकारे लागलेत. 32 धावा आहेत, 32 रन्स.
विकेट. पुढचा बॉल फुल टॉस, फक्त दिशा दाखवली बॉलला आणि पाठवले बॉलला सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा नो बॉल आणि त्याच्यावर आलाय हा दमदार चौकार. ओ फ्रीटचा बॉल समोर उडवलाय, झेल त्या ठिकाणी जरूर पकडलाय परंतु खेळाडू बाद नसेल. हा फ्री हिट होता, नो बॉल आणि त्याच्यानंतर फ्रीटवर एक फ्री माइंडेड फटका खेळण्याची संधी असते. त्याला माहिती असतं की फक्त धावबादच्या स्वरूपामध्येच ते खेळाडू बाद होणार आणि इथे धावफलकावरती आता धावा जाऊन पोहोचल्यात 38 आकड्यावरती 38 रन्स. दिगंबर माळी माझ्यासोबत सध्या ॲज अ स्कोरर. सकाळपासून प्रणयनं चांगलं गुणलेखन केलं परंतु सागर फुलोरे शॉट ऑन पुल अँड पॉवरफुल सिक्सर. हा फटका आपल्याला बघायला मिळाला. शॉट ऑफ लेंथ होता, ऑन साइडला पुल करत असताना शॉट ऑफनं एक्झिक्यूट केला आणि बॉलला थेट भिरकावून दिला. या सिक्सरच्या सहाय्यानं धावफलक आता जाऊन पोहोचलेला आहे 44 आकड्यावरती. सागर पहिल्या सामन्यामध्ये देखील 45 धावा त्यानं बनवल्या होत्या. बॅटची कडा, बॉल मागे येतोय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाणार आणि त्याच्यावरती मिळेल एक धाव. एका धाव्याने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत त्या 45 धावा, 45 रन्स. एक दिग्गज मान्यवर मंडळीचे फ्लेक्स बॅनर्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. आई एकविरा स्पोर्ट्स सावतच्या वतीने स्पर्धा, आई एकविरा चषक आगरी कोळ्यांची कुळस्वामिनी आणि आई माऊलीच्या नावानं खरं तर ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. शॉर्टपुट विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं परंतु हा थ्रो बॉलर एंडला येणं गरजेचं होता. विकीनं थांबवलं स्वतःला. एका धावेने स्कोर पुढे गेल्या धावफलकावरती. स्वर्गीय आरोही पाटील जिच्या नावाने समालोचन कक्ष तुम्ही पाहतायत, तिलाही भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून. राजचा बॉल फुल टॉस पाठवला मिड विकेटला, वन बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स, 4 रन. चौकार त्या ठिकाणी आल्या. सागरला थांबवणं कठीण झालं गोलंदाजांसाठी. पहिल्या मॅच मध्ये तुटून पडला, या सामन्यामध्ये देखील तुफानी फटकेबाजी. धावा धावफलकावरती 50. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना हा सामना देखील मोठ्या स्कोर कडे वाटचाल करताना दिसतोय. आदरणीय विशाल पाटील सावत यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. विशाल पाटील यांच्याकडून रात्रीची मेजबानी देखील संपूर्ण संघाला देण्यात येणार आहे. स्विंग अँड मिस. यावेळेला बॉल येतोय डॉट बॉल आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपन्न. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 50 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा. चौथं षटक सोडून दिल्या बॉल आणि हा बॉल सरळ निघून जातोय विकेट कीपर कडे परंतु पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल खूप जास्त बाहेर होता. मनोज पाटील पहिल्या षटकामध्ये मनोजनं मला वाटतं 18 धावा 16 धावा खर्च केल्या होत्या परंतु कॅप्टननं पुन्हा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. यावेळेला शॉट ऑन पुल ऑन साइडला पुन्हा एकदा बॉल मिड विकेटच्या दिशेने येतोय. शॉट ऑफनं एक्झिक्यूट करण्यात आला होता. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आतिश कडनं आणि त्याचा फायदा होतो फलंदाजांना 2 धावा. या 2 धावांनी स्कोर आता वेगाने पुढे जात असताना 53 धावा धावफलकावरती लागल्यात. 53 रन्स ऑन दी बोर्ड नाव. मनोज पाटील ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटर अरुण. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला बॉल सरळ निघून जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल.
बॉल तयार ओव्हर द विकेट. मनोज पाटील कमबॅक करतोय. गरजेचं आहे. कमी गतीने टाकलाय. लॅक ऑफ फुटवर्क देअर, लॅक ऑफ पेस ऑल्सो देअर. थोडासा वेगामध्ये बदल करण्यात आला. चेंज ऑफ पेस अँड फायनली मनोज पाटील गॉट अ सक्सेस. त्याच्या प्लॅनिंग मध्ये तर त्याला यश मिळालंय. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव. दबाव वाढवलाय फलंदाजांवरती. पुन्हा कमी गतीने, परंतु यावेळेला कनेक्शन प्रॉपर. अरुणच्या बॅटमधून बॉल वरून आलाय आणि पाठवलाय सीमा पार. षटकार. मथुर बैलाचे देखील फार मोठ्या प्रमाणात मला वाटतं फॅन आहेत सावध गावामध्ये. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 59 या आकड्यावरती. 59 रन्स ऑन दी बोर्ड नाव. मनोज पाटील हे स्पेल थोडंसं महागडं पाहायला मिळालं. हो कट करण्याचा प्रयत्न होता. कट करायचा होता. स्वेअर चेंडू आहे. स्वेअर मारा. दुसरा वाईड या ओव्हर मधील तुम्हाला बघायला मिळाला. मनोज पाटील वन ऑफ द सिनियर क्रिकेटर फ्रॉम सांगे. खूप मोठमोठ्या टुर्नामेंट्समध्ये आपण त्याला खेळताना पाहिलं. पूर्वी भिवंडीचं सिटी क्रिकेट तो खेळला. तो आज गोलंदाजीमध्ये थोडासा मी म्हणेल भरकटतोय. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहेत. एका टप्प्याने बॉल अडवलाय. धावबाची संधी. थ्रो थोडासा वाईट. खराब थ्रो पाहायला मिळाला विकी मोगरेकडनं. त्याच्यावरती मिळाली 1 धाव आणि एका धावेने स्कोर पुढे गेला. धावफलकावरती 61 धावा. 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आणि इथून हळूहळू आता आपण विचार करतोय की हा सामना देखील 80 चं लक्ष देण्याची तयारी आहे वाटतं आमनेकरांची. सागर अजूनही मैदानात आहे. समोरच्या दिशेने उडवलाय बॉल. गॅप मोठा आहे. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं बॉल चाललाय. नाही थांबणार. एका टप्प्याने जाईल सीमा पार. येतील धावा 4. मिळेल चौकार सागर फुलोरेला. सागर आणि अरुणच्या जोडीला तोड नाहीये. सुसाट निघालेत. मोठ्या मोठे गार केले गंमत मध्ये. आदरणीय तुकाराम तिसकर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. हो तुकाराम तिसकर यांच्या हातामध्ये एसे का बल्ला आहे मेरे ख्याल से. येस, सोपानजी तिसकर यांचे ते पिताश्री आहेत आणि एसे आता भारतभर एक मोठं ब्रँड बनलंय. सुरुवात बॉल हवेत आणि हवेतून फरार. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चौकार. पाहतोय स्क्रीनवर एसए ची बॅट घेऊन ते येत आहेत. क्या बात आहे. मॅच थांबवायचे कारण एसए ब्रँडचे ओनर फाउंडर तुकारामजी तिसकर यांची ही रॉयल एंट्री तुम्हाला बघायला मिळते. एसए स्पोर्ट्स आणि अगदी बॅटचा जो लोगो आहे स्पोर्ट्सचं नाव आहे तो अगदी फ्रंटला त्यांनी ठेवलाय. कारण ॲडव्हर्टाईज होणंही गरजेचे आहे. कारण एसए स्पोर्ट्स हे ब्रँड आता भिवंडी पुरता मर्यादित नसून आता पूर्ण भारतभर या ब्रँडची चर्चा राहिली आहे. पुढचा बॉल विकी मोगरेचा कमी गतीने टाकला. विकी मोगरे एक चांगले पंच देखील आहेत. आपण बऱ्याचशा मॅचेसमध्ये त्यांना पाहिलं ॲज अ अंपायर. त्याच्यामुळे गोलंदाजीचा जो स्टँडर्ड आहे तो विकी मोगरेचा नेहमीच तुम्हाला उंच पाहायला मिळाला. मात्र मागच्या सामन्यापासून यस धावसंख्या धावफलकावरती 70 आहे. सागर ऑफस्टॉपच्या बाहेरचा बॉल पंच करण्याचा प्रयत्न
खरं तर सागरच्या बॅटमधून अरुणच्या बॅटमधून देखील आतापर्यंत अरुणनं 29 धावा आतापर्यंत जोडल्यात. त्याच्यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि एका बाजूला सागर फुलोरीचा विचार केला तर तोही 16 धावांवरती बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. 6 चेंडूंचा सामना करत असताना पुढचा बॉल अरुण समोर फ्लिक केलाय. मनगडी फटका बॉल येतोय इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उभा होता. फक्त मिळेल एकच धाव. या एका धावेने स्कोर आता जाऊन पोहोचले येतोय 72 या आकड्यावरती आणि अरुण चोरगे जाऊन पोहोचले 30 वर. पहिल्या मॅच मध्ये मला आठवतं की सागर फुलोरेनं 45 धावा बनवल्या होत्या. अजूनही शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि सागर जरूर विचार करत असेल की एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. कारण या स्पर्धेमध्ये धावा बनत आहेत. भले 72 धावा झाल्या तरी मी म्हणेल तुम्ही सेफ नाही आहात. शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण, धावबाची संधी आहे. देयर इज अ चान्स ऑफ रन आउट आणि फलंदाज त्या ठिकाणी टीव्ही अंपायरची मदत घेतली परंतु सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद दिलाय त्या ठिकाणी. चेक करतायत सर. नाबाद. येस. चला तर या ठिकाणी बघा आपण पाहतोय की हात लागला होता स्टंपला. बॉल लागलाच नव्हता. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि धावसंख्या 73. शेवटचा बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न विकीनं चांगला बॅक करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या बॉलवर देखील आली आहे सिंगल आणि याचबरोबर 74 धावा. धावफलकावरती 75चं लक्ष पार करावं लागेल सामना जिंकण्याकरिता आई एकविरा सांगे टीमला. भारत जोशी 18 धावा त्याच्या बॅटमधून. सत्यम दळवी शून्यावर आउट. ऋषी दळवी फक्त 4 धावा. अरुण चोरघे 31 धावा त्याच्या बॅटमधून. सागर फुलोरे 17 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि एकूण 74 धावा या स्कोर कार्डवरती लागल्या. आणि गोलंदाजांमध्ये आपण विचार केला तर स्वप्नील महागडा ठरला. मनोज पाटील देखील महागडा ठरला. 2 विकेटला जरूर मिळाल्या परंतु 2 ओव्हरमध्ये 31 धावा खर्च केल्या. मात्र लास्ट ओव्हरमध्ये विकी मोगरेनं 9 धावा खर्च केला. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली. 16 चेंडूमध्ये 31 धावा नाबाद अरुण चोरगेच्या बॅटमधून आणि नाबाद 17 धावा सागर फुलोरेच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण आहोत. ऐकणार आहोत संगीत आणि जसं दुसरा डाव सुरू होईल आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल योगी पाटील सरांचा. थँक्यू. आणि डीजे दरम्यान महेंद्र शेठ पाटील यांचे जिवलग मित्र आमने गावातील अनबान शान सुनील शेठ फुलोरे साहेबांचे छोटे बंधुराज अनिलजी फुलोरे साहेबांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला विधान उपसरपंच सन्माननीय सूरजजी दलवी यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी सबतगावचे समाजसेवक आदरणीय गुरुनाथजी पाटील आणि त्याच्या सोबतीला सन्माननीय निवृत्तीजी माली. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन सर आपण नभा आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं एकविरा चषक 2026 मध्ये मनापासून तुमचं सहर्ष स्वागत करतोय.
चांगली फलंदाजी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या इनिंगचा आपण जर खेळ पाहिला तर योगेश लेवन आमणे संघाच्या वतीनं थोडासा रिलॅक्स मूडमध्ये आता त्याचा खेमा पाहायला मिळतोय. आणि अरुण चोरगेड आता मात्र भरपूर दिवसानंतर एक चांगली ओपनिंग पार्टनरशिप मात्र त्याच्याकडून पाहायला मिळाली. 31 धाबाचं मात्र योगदान दिलं. शून्यावरती सत्यम दलवी बाद झाला परंतु त्याच्यानंतर पारस जोशी आला, त्यांनी मात्र अरुणला चांगली साथ दिली. आणि शेवटच्या काही षटकांचा विचार आपण केला तर मात्र सागरनं चांगला खेळ त्याने साकारला. 7 चेंडूचा मात्र सामना करत असताना 17 धाबाचं त्याने योगदान दिलं आणि 75 धाबा त्या ठिकाणी आता पाठलाग सुरू करण्यासाठी ही सलामीची जोडी रोशन मोगरे विथ मनोज पाटील हे सर्व मान्यवरांचे तुम्ही कटआउट्स पाहू शकाल. अगदी हा क्रीडांगण जर पाहिलं तर बॅनर्सनं मात्र पूर्णपणे या ठिकाणी सजवलेले आहे. आणि स्काय ब्लू या पडद्याने मात्र पाहू शकले एक वेगळं स्वरूप या स्पर्धेला देण्याचं कार्य एकविरा स्पोर्ट्स आवासकाच्या वतीने केलं गेलं. आणि जबरदस्त मात्र आपण पाहतो की या ठिकाणी मंडप डेकोरेटर्स अजय काकडे यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी जेवढं आभार व्यक्त करावं तेवढं कमी. चांगलं साऊंड सिस्टीम त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला प्राप्त झालेलं आहे. लेट्स प्ले गेम ऑन. सागर षटकाला सुरुवात करतो. ऑन साईडला पहिला चेंडू पिकअप केला ऑन साईडला आणि चेंडू चालला वन बाउन्सनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोशन मोगरेचा हा क्लास आहे आणि क्लासिकल चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूपासून पाहतो या ठिकाणी आक्रमणाला सुरुवात केलेली आहे सागरच्या विरोधात. आणि तदनंतर इनसाइड आउट स्ट्रायकवरच्या डोक्यावरून चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा दुसरा चौकार. पुढे दिवसाचा आपण जर खेळ पाहिला तर रेकॉर्ड ब्रेक बॅटिंग प्रत्येक संघाच्या वतीने केलेले आहे. म्हणजे आज सर्वच सामने हाय स्कोरिंग आपण पाहिले. म्हणजे आज आपण म्हणू शकतो की या ठिकाणी बॅटरचा दिवस आणि इथे मधनं एका क्लास फटका पाहायला मिळतोय. चेंडू केवरच्या दिशेने जात असताना सलगचा सागरच्या विरोधात येणारा तिसरा चौकार. फलंदाज रोशन मोगरे इज ऑन फायर. ज्यावेळी आपण प्रोफेशनल क्रिकेट पाहतो निघू त्यावेळी मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त विकेट हॅट्रिकलाच प्राधान्य दिला जात असतो. परंतु जेव्हा आपण ग्रामीण भागामध्ये टेनिस बॉलचा विचार करतोय त्यावेळी आपण षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक असतो त्यावेळेला आपण त्या हॅट्रिकला प्राधान्य देत असतो. परंतु इथे सलगचा तिसरा चौकार पाहिला. पुन्हा ऑन साईडला पुन्हा टर्न केला आहे. परंतु हा चेंडू आता मात्र पाऊस केला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये अडवला जातोय ऋषीच्या वतीनं. चेंडूला फेक केला जातोय. तत्पुरती 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धाबडे सकाळी धावसंख्या 14 वरती पोहोचली गेली. जबरदस्त मात्र या ठिकाणी पॉवर प्लेच्या खेळामध्ये सध्या आपल्याला या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली. आणि मनोज पाटीलच्या क्रमांकामध्ये सुद्धा मात्र या ठिकाणी चेंजेस केला आहे. कारण त्याला माहिती की लक्ष फार मोठं आहे आणि सुरुवातीपासून जर आपण अटॅकिंग जर फटकेबाजी केली तर मात्र हा लक्ष मात्र आपल्यासाठी कमी दिसून येईल. आणि इथे मात्र पहा सत्यमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण आपल्या संघासाठी किमान 3 धाबा तिथे वाचवल्या मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. आणि पाहू आता मात्र या ठिकाणी रनआउटसाठी टीव्ही पंचांची आता मदत घेतलेली आहे. आणि फलंदाज आय थिंक या ठिकाणी धोक्यात आहे. रोशन मोगरे धावचीच्या स्वरूपात बाद. आणि पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी टीम आई एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाला. रोशन दोन्ही टीमचे 12 प्लेयर आमच्याकडे आहेत आणि दोघांनी ऑन स्क्रीन पाहिलेले आहे.
दूध का दूध और पाणी का पाणी. चला तुमचं मन शांत करण्यासाठी पुन्हा मी इथे चेक करतो आणि पुन्हा तुम्हाला मी निर्णय देतो की तुम्ही धावचीच्या स्वरूपात बाद आहात. आय थिंक ज्यावेळी एस्टा उद्ध्वस्त केल्या त्यावेळी मात्र आय थिंक रोशन तुझी जी बॅट होती ती मात्र ग्राउंडेड झाली नव्हती आणि एक योग्य निर्णय इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि सर्व जे दृश्य आपण पाहतोय ऑनलाईन सध्या सुरू आहेत. नो प्रॉब्लेम, तुम्ही डगआउटमध्ये येऊन पुन्हा चेक करू शकता. तर अशा रीतीने पाहू शकला या ठिकाणी सांगे संघाला लागणारा हा पहिला धक्का. रोशन मोगरे मात्र इथे बाद झालाय. 3 चौकार 2 आय थिंक एक डबलच्या साईड चौथा धावात त्यांनी योगदान दिलं आणि मैदानाच्या आत नवीन फलंदाज आलाय राज मोगरे. जर्सी तुम्ही पाहू शकाल योगेश लेवण आमने संघाची सुरजित दामू दलमी आय थिंक आमने गावाचे या समाजसेवक आणि त्याच्या सौभाग्यवती विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत आमने पाड्याच्या राखी सुरेन दळवी यांच्या माध्यमातून ही जर्सी या संघाला पुरस्कृत केलेले आहे. लोपुटा चेंडू गॅप शोधला. आता मात्र इथे सत्यमला चेंडू बीट करून चाललाय वाडिश लॉंग आमच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. वा, आमची संगीत कक्षामध्ये सध्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये विजय तरे आहेत आणि काय वातावरण ते तयार करतायत आणि लंच ब्रेक नंतर तर मात्र त्यांची ऊर्जा अजूनही मात्र दुप्पट होत असते. परंतु पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. विकेट्स आय थिंक जरूर या ठिकाणी एकविराज पण सांगे संघाने गमावले रोशनच्या रूपाने, परंतु फलक्यावरती धावा चांगल्या प्रमाणे पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपल्याला सुजल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. सुजलला पहिल्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता आणि त्याच परफॉर्मन्सच्या आता मात्र कुठेतरी या ठिकाणी योगेश लेवण आमने संघाला मात्र आवश्यकता आहे. दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण या ठिकाणी पाहतोय. समोर असेल राज मोगरे फटक्या हवेत खेळला आहे आणि पॉईंटच्या अगदी पुढे चेंडू जाऊन मात्र त्या ठिकाणी लँडिंग दिल्या. थोडा वेळ आपण जर पाहिलं तर कुठेतरी राजचे सुद्धा मात्र हृदयाचे ठोके वाढले असावेत, परंतु त्या ठिकाणी तो सुखरूप आहे आणि पहिल्या चेंडूवरती मात्र सुजलच्या अगेन्स्ट मात्र सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. हा ॲक्शन रिप्ले पहा. अगदी कव्हर पॉईंटला 2 शतरक्षक होते तैनात आणि अगदी त्याच्या पुढे जाऊन चेंडू मात्र लँडिंग झाला आणि तद्नंतर आता मनोज पाटीलची विकेट धोक्यात आहे का? हो हो हो, यष्टीरक्षक सागरनं मात्र प्रयत्न केला होता, परंतु चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाऊन मात्र लँडिंग झाला आहे आणि त्यामुळे पाहू शकले या ठिकाणी या सिंगल धाव मात्र पुन्हा स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो मात्र आजच्या दिवसातील शेवटच्या लढतीमध्ये आई गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाच्या विरोधात 2 हात करेल. या स्पर्धेतील तो दुसरा क्वार्टर फायनलचा सामना असेल. पुन्हा पीक केलाय फटका हवेत मिड विकेटला ऋषी दळवी चूक करणार नाहीये आणि त्याने पकडलाय हा झेल आणि समाप्त झालाय फलंदाज मनोज पाटील. चेक करण्यासाठी मात्र तिकडे इशारा करतायत. झेल तर आय थिंक चांगल्या प्रमाणे तिथे मात्र पकडला आहे, परंतु आता या ठिकाणी चेक करण्याची मात्र या ठिकाणी आता या ठिकाणी विनंती केलेली आहे. टीव्ही पंचांकडे मात्र हा निर्णय सोपवला आहे. तिसरे पंच आहेत आमच्या कंट्रोल रूम मध्ये, जरूर मात्र त्या ठिकाणी चेक करतील आणि आमच्या सुटल्या नीरज असल्यानंतर मात्र या ठिकाणी कितीही कठीण प्रसंग येऊ द्या त्याचा मात्र जरूर त्यांच्याकडे सॉल्व करण्याची ताकद आहे. आणि ते मात्र पहा अगदी क्लोज फीचर अगदी झूम करून सध्या मात्र हे दृश्य आपण पाहत आहोत. डिसिजन पेंडिंग आहे.
थांबा, अजूनही निर्णय दिला नाही सुरेंद्र दलवी. अजूनही आम्ही अनाऊन्समेंट केला नाहीये की फलंदाज बाद आहे की षटकार आहे. अजूनही कार्य सुरू आहे इकडे. थोडंसं आपण रिलॅक्स व्हा मित्रांनो. फलंदाज झेलबाद आहे. कॅप्टन या त्यानंतर बाद आहे आणि विनंती करतोय पहा, समोरच्या कक्षामध्ये कुठलाही 12 खेळाडू किंवा इतर व्यक्तिमत्व कुठल्या प्रकारचा या ठिकाणी डिसिजन देण्याचा प्रयत्न करू नका. जे पंच आपल्याकडे आहेत त्या पंचांना मात्र आपण परवानगी दिलेली आहे आणि पंचाचा निर्णय मात्र या स्पर्धेमध्ये शेवटचाच मानला जाईल.
कारण कुठल्याही संघावरती कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अन्याय होणार नाही याची आपण काळजी घेत आहोत, कारण दोन्ही संघ आपलेच आहेत आणि या दोन्ही संघ आपल्या असोसिएशनच्या अंतर्गत खेळत आहेत. त्यामुळे मात्र आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर आपण त्याचा इथे वापर करू. आणि पहा, प्रत्येक संघाला पर इनिंगमध्ये 1 रिव्ह्यू आहे, परंतु पंचांना जर वाटलं स्वतःच्या सुरक्षेसाठी ते सुद्धा मात्र टीव्ही पंचाची मदत घेऊ शकतात अगदी कुशल मोमेंटला. चला, दुसरा धक्का मात्र इथे लागलाय. या ठिकाणी आई एकविरा स्पोर्ट सांगे संघाचा विचार केला तर पहिला फलंदाज रोशन मोगरे बाद झाला होता आणि त्याच्यानंतर राज याने मात्र चांगला स्ट्रोक केल्याचा प्रयत्न केला आणि अखेर झेलबादच्या स्वरूपात तो मात्र त्या ठिकाणी बाद झाला. आणि त्या मात्र मनोज पाठीच्या सोबतीला नवीन फलंदाज आलाय खेळपट्टीवरती विकी मोगरे. सुजलला मात्र मिळणार ही पहिली सफलता आणि पहिला चेंडूवरती फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. आप बॅटिंग करतोय विकी. पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय आणि या षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या 26, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा मात्र एक मोठा फरक केल्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज पाठमोऱ्यात चालला आणि त्यानंतर त्याच्या अगदी पुढ्यातून चेंडू मात्र त्या ठिकाणी खेचून मात्र जो झेल पकडला विनयनं. आणि या पावशकाल दोन्ही बंधुराज आहेत, दोघांमध्ये आय थिंक शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी चांगला कॉम्बिनेशन जुळालं आणि फलंदाज विकी मोगरे आता मात्र पावशकाल दगावच्या दिशेने वाटचाल करतोय. आणि सध्या पहा, विकी मोगरे बाद झाले आणि ऑन स्क्रीनवरती विकी केणे सध्या पावशकाल आपल्या स्मार्टफोनमध्ये बिझी आहेत. ठाणे ग्रामीण ग्रुपचे फास्टेस्ट अपडेटर्स म्हणून त्याची ओळख आहे. सोबतीला पाहू शकाल सुरंजी दलवी, अनिलजी फुलोरे आणि पाहू शकाल ही चर्चा त्याची सुरू आहे. थोडीफार चेहऱ्यावरती मुस्कान आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण विकेट्स सातत्याने मात्र या ठिकाणी आपल्याला बाद होताना पाहायला मिळत आहेत. आणि आज फुल सपोर्ट आता मात्र या संघाला पाहायला मिळतोय, कारण मॉर्निंग सेशनमध्ये सर्व हे त्यांचे जे चाहते आज आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. या षटकातील आपण पाहिलं तर अजूनही सर एक चेंडू शिल्लक आहे. 5 लीगल बॉल झालेले आहेत. 8 धावा आतापर्यंत या ठिकाणी गोलंदाज सुजलनं खर्च केल्या. 2 सफलता त्याच्या नावावरती आपण पाहिल्या आणि नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती या ठिकाणी पाहायला मिळतोय मिस्टर प्रांजल पाटील. दोघांची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर सेम टू सेम आहे. एका बाजूला मनोज पाटील, दुसऱ्या बाजूला प्रांजल पाटील, परंतु आज या दोघांना जबाबदारीने केली करावं लागेल आणि आता मात्र इथून मनोज पाटीलच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. पहिला चेंडू पुन्हा फुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाही, बॅटची वरची लिडिंग एज आणि एस्टांच्या पाठीमागे चेंडू खाली सागर फुलोरे त्याने पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी प्रांजल पाटीलचा खेळ. जबरदस्त मात्र या दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये खेळ आपल्याला योगेश शिलेवण आमणे संघाच्या वतीने पाहायला मिळाला, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 18 धाबा इथे मात्र आपण पाहिल्या होत्या. आणि त्यानंतर या ठिकाणी सुजलचा जबरदस्त कमबॅक करणारा स्पेल आणि सध्या हे दृश्य पहा. काही प्रेक्षक चिंतित आहेत, तसं वाटतं की आय थिंक एकविरा स्पोर्ट सांगे संघाचे कदाचित ते प्रेक्षक असावे. हो, स्वादिष्ट सेवन दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, केसर कदम. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा फलक्यावरती पाहायला मिळाला. सुजलनं सुफलाम कामगिरी करून दाखवली आपल्या संघासाठी. फक्त 8 धावा इथे मात्र या ठिकाणी खर्च केल्या, 3 विकेट्स प्राप्त केल्या आणि आता येणाऱ्या 18 चेंडूच्या खेळामध्ये 49 धाव्यांची गरज टीम आई एकविरा स्पोर्ट सांगे संघाला. तिसरा षटक आणि तिसऱ्या षटकासाठी आता नवीन गोलंदाजाचा मात्र इथे वापर केला जातोय. आय थिंक दुसऱ्या स्पेलमध्ये आपण सागरला पाहतोय. पहिल्या स्पेल जरूर त्याचा मागणा राहिला. पहिला चेंडू अगदी वेगाने हाताळण्याचा प्रयत्न आणि चेंडू पाहू शकतो या ठिकाणी पंचाने मात्र दंडित केल्या वाईटच्या स्वरूपात. पहिल्या स्पेल जर पाहिलं तर अगदी लॉंग रनअपनं मात्र सागर त्या ठिकाणी चेंडूची हाताळी करत होती, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये पाहू शकतो शॉर्ट रनअपनं तो मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. ही लाईन बेटर आहे. अगदी मनोजच्या डोल्यांच्या समोरून चेंडूला मात्र त्या ठिकाणी माघारी पाठवलं. डॉट बॉलच्या साह्याने मात्र चेंडूची हाताळणी
इथे मात्र आपण पाहत आहोत प्रत्येक डॉट बॉल मात्र फलंदाजावरती या ठिकाणी प्रेशर वाढू शकेल आणि इथे मात्र मनोजची विकेट धोक्यात चेंडू खाली विजय आणि त्याने झेल ड्रॉप केलाय. ओ माय गॉड डायरेक्ट हिट सुद्धा झालेला आहे परंतु त्या ठिकाणी मनोज पाटीलला जीवनदान देणं मात्र आय थिंक कुठेतरी आता मात्र आमने संघासाठी मात्र ही धोक्याची बाब असेल. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ कॅचेस विन द मॅचेस. परंतु या समीकरणाचा मात्र आपण जर विचार केला तर या ठिकाणी थोडंसं मात्र कुठेतरी प्रेशर आपल्याला शतरंजक विजयच्या अगदी खिलीवरती पाहायला आपल्याला. पहिला जीवनदान मनोज पाटीलला आणि त्या जीवनदानाचा तो मात्र या ठिकाणी फायदा उचलणार का. 16 बॉल शिल्लक आहेत. इथे मात्र पावसाळ्यात चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र पिंटू पाटीलने हा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न केला. 6व्या क्रमांकावरती पिंटूला मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलं गेलं परंतु आता चेंडूची संख्या इथून कमी होत चाललेली आहे. 15 बॉल शिल्लक 47ची आवश्यकता. पुन्हा पिंटूने पाहिलं तर फटका हवेत केला आणि चेंडू खाली यश शॉर्ट स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय. आय थिंक उदय होता आणि त्याने मात्र कुठल्या प्रमाणात चुकी केली नाहीये. जशी विकेट्स आपण या ठिकाणी पाहिली राज मुगरीची मात्र आमने संघाने प्राप्त केली त्याच्यानंतर मात्र विकेट्सवरती विकेट्स म्हणजे जशी प्रमाणे आपण पाहतो की लहानपणी पत्त्यांची घरं बनवायचो एखादा पत्ता कोसळला की सर्व ती पत्तं कोसलायची तशाप्रमाणे आता बॅटिंग ऑर्डर आई एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाची आपण पाहतोय. इथे मात्र पहा बॅटच्या अगदी स्टिकरला चेंडू भरपूर वेळ हवेत आणि कॉन्फिडन्स लेवलचा हा झेल उदयने मात्र त्या ठिकाणी संपन्न केला आणि सागरला मिळणारी ही पहिली सफलता या सामन्याच्या अनुषंगानं. 28 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या 5 गड्याच्या मोबदल्यात. लक्ष पाहिलं तर या ठिकाणी खूप मोठा आहे 75 धावांचा या ठिकाणी तुम्हाला लक्ष पार करायचं आहे आणि आता मात्र येणाऱ्या 14 चेंडूच्या खेळामध्ये 47 धाब्यांची गरज. न्यू बॅटर आतिश एडिट नंबर 7 परंतु जेवढी स्ट्राईक आता मात्र मनोज पाटीलला मिळेल तेवढा मात्र कुठेतरी सांगे संघाला मात्र तो बेनिफिट मिळू शकतो. परंतु आता आतिशची रणनीती काय असेल की तो मात्र स्ट्राईक रोटेट करेल की पहिल्या चेंडूपासून मात्र इथे आक्रमणाला सुरुवात करेल परंतु पहिल्या चेंडूमध्ये सागरनं त्याला मात्र या ठिकाणी बीट केलंय. कुठल्याही प्रमाणात चेंडू बॅटमध्ये मात्र संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची मात्र इथे सांगता आपण पाहतोय. शेवटचा बॉल सागर फ्लोरच्या स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑनसला पीक जरूर केलाय परंतु जागा मात्र आय थिंक चुकीची निवडली. फलंदाज आतिशनं चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे नाही गेला डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. सिंगल धाव तिथे मात्र आपण पाहतोय. डिक्लेअर झोनच्या आय थिंक जो बॅनर आहे त्याला चेंडू मात्र थोडासा हलकासा स्पर्श झाला आणि त्याच्यानंतर चेंडू मात्र पाहिला की सीमेरेषेच्या पलीकडे निघून गेलाय आणि अखेर 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला आणि स्ट्राईक सुद्धा आता मात्र इथे आतिशकडे सुद्धा असेल म्हणजे कुठेतरी मात्र मागील काही चेंडूचा विचार करताना मात्र मनोज पाटील स्ट्रायकिंग पासून थोडासा मात्र त्या ठिकाणी दूर राहिलाय आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी योगेश इलेव्हन आमने संघाने मात्र घेतलाय. परंतु सागरचा दुसरा स्पेल पहा जबरदस्त या ठिकाणी फक्त 3 धावा खर्च केल्या आणि विकेट्स मात्र त्याच्या खात्यामध्ये पाहिली आपण. 12 बॉल 46ची गरज. पुन्हा चेंडू हवेत. आतिश पाटीलचे विकेट धोक्यात आणि पुन्हा मनोज पाटील स्ट्रायकिंग पासून दूर राहिलाय. विकेटचं पतन आणि ही विकेट आय थिंक पारस पाटीलनं आपल्या संघाला प्राप्त करून दिली. आज योगेश इलेव्हन आमने संघाच्या खेळामध्ये पारदर्शकता आज पाहायला मिळाली. भरपूर दिवसानंतर याच क्रिकेटची मात्र त्यांच्या चाहत्यांना अपेक्षा होती आणि आज खऱ्या अर्थानं हा संघ मात्र सत्तेमध्ये उतरला असं म्हणायला हरकत नाहीये. आज टीम वर्क या संघाचं मात्र आपण पाहिलं. टीम वर्क इज ड्रीम वर्क असं म्हटलं जातोय कारण सुरुवातीला फलंदाजाने योग्य धावसंख्या मात्र इथे उभारली आणि त्या धाबांचं संरक्षण करत असताना मात्र गोलंदाजाने ब्रेक थ्रो मात्र या ठिकाणी दिले गेले आणि कॅचिंग सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे पाहिले आपण फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती आलाय सचिन. 11 बॉल शिल्लक आहेत. अजूनही या धाबातील 47ची गरज असताना मात्र पाहू शकाल 46ची गरज असताना मात्र चेंडू पाहिलं तर या ठिकाणी ऑफस्टिकच्या अगदी पुढे ठेवला आणि पाहू शकाल थोडंसं या पाठवर जात असताना एक्झॅक्टली या बागफुटवरून मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सचिनने केला. संपर्क होत नाहीये. आज फलंदाजीमध्ये चुकीची रणनीती. मनोज पाटीलला नॉन स्ट्रायकिंगला ठेवणं म्हणजे कुठेतरी सगळ्याला मोठा नुकसान सोसावा लागलाय आणि अखेर आता मात्र
डिक्लेअरच्या माध्यमातून सिंगल धाव सचिनच्या बॅटमधून निघाली आणि आता मात्र या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती आता मात्र या ठिकाणी मोठा फटका मात्र या ठिकाणी एक्झिक्यूटिव्ह करावा लागेल, कारण 9 बॉल आता मनोज पाटीलकडे आहेत आणि 9 बॉलमध्ये आता विजयासाठी 45ची गरज. कुठे आता मात्र सेट ठेवण्यासाठी वेळ नाहीये. अटॅकिंग खेळ तुम्हाला पहिल्या चेंडूपासून मात्र करावं लागेल. हा दर्जा मनोज पाटीलचा आहे. तुम्ही मनोज पाटीलला जास्त वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवू शकत नाहीये, परंतु ती चूक आय थिंक टीम एकविरस पण संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून झाली गेली. जसा मनोज पाटील स्ट्रायकिंगला आला त्याच्या बॅटमधून निघाला हा क्वालिटी सिक्सर आणि आता मात्र समीकरणामध्ये झालाय बदल. 8 बॉलमध्ये विजयासाठी 39ची गरज. अनेक वर्ष तोच दरारा तोच रुतबा या खेळाडूचा आपण पाहिलेला आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं बॅटची वरची कडा आणि चेंडू मात्र पाऊस केला त्या ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये निघून गेला. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि त्या मात्र इथून विचार केला तर मात्र प्रत्येक चेंडूवरती मात्र या ठिकाणी तुम्हाला मात्र षटकारच मारावा लागतील, कारण 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये मात्र इथे 38 धाब्यांची गरज. हा चेंडू फार निर्णायक राहणार आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. पुन्हा फटका हवेत केला, फोर्स केला समोरच्या दिशेनं आणि चेंडू हो माय गॉड स्वतःला स्टेज केलं, जम्प घेतली आणि सुजलनं मात्र त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये. हा झेल नाही तर त्याने सामना पकडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. आणि जरूर हा आय थिंक जो झेल आहे तो आता मात्र काही क्षणानंतर मात्र संपूर्ण आमनेकरांच्या टेटेसवरती मात्र कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकेल. हे दृश्य पहा, ओ माय गॉड जबरदस्त या ठिकाणी फ्लाइंग सुजल आणि पहा कंट्रोल स्वतःवरती नियंत्रण सर्व काही मात्र त्या झेलमध्ये पाहिलं आणि शेवटच्या क्षणाला मात्र तो झेल त्याने आपल्या उजलीमध्ये कैद केला. याला म्हणतात पंकज फिल्डिंगचा दर्जा. आम्ही सुद्धा तुम्हाला साबसंघामध्ये अशाप्रमाणे खेळ करताना मात्र जरूर आमची सुद्धा इच्छा आहे की पंकज प्लेइंग 11मध्ये कधी येणार आणि बाबा जरूर पुढल्या वर्षी तो ट्राय कर. 4 षटकाचा केली ते मात्र संपन्न आणि आता येणाऱ्या 6 चेंडूच्या खेळामध्ये 38 धाब्यांची गरज. गोलंदाज उदय. हो हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु बॅटची वरची कडा आणि चेंडू चाला अगदी डिक्लेअर झोनमध्ये. म्हणजे लगभग आता आपण जर इथून विचार केला तर आजच्या दिवसातून हा दुसरा संघ ठरवू शकेल क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारा आणि त्या संघाचं नाव आहे योगेश 11 आमने संघ. पहिला बॉल सिंगल धाव इथे मात्र आपण पाहिली. मनोज पाटीलच्या बॅटमधून ती धाव निघाली. खेचून मारण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडू हवेत होता. कव्हर पॉईंटला मात्र प्रयत्न झाले गेले परंतु त्या ठिकाणी अगदी त्याच्या पुढ्यात चेंडू मात्र लँडिंग झाला आणि त्या मात्र कुठेतरी निसुटकेचा श्वास मात्र संपूर्ण आता आमने संघातील खेळाडूंनी मात्र सोडलेला आहे, कारण चांगला खेळ त्यांच्या वतीने पाहायला मिळतो आणि एक्झॅक्टली विजेचा सुंग आपण मात्र या ठिकाणी पुन्हा दरवलत असताना फक्त लिगल 4 बॉल इथे हाताळायचे आहेत. हो यॉर्कर आणि त्या यॉर्करवरती मनोज पाटील कुठल्या प्रकारचं चोख प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये, कारण गोलंदाजाचा पाहिलं तर हा प्रमुख ब्रह्मास्त्र आहे आणि त्याचा मात्र या ठिकाणी वापर करतोय उदय. 3 चेंडू त्याने हाताळले बॅटच्या स्वरूपात 2 धाबा. ही मात्र डिक्लेअरच्या रूपाने मात्र सिंगल धाव पाहिली आणि आतापर्यंत एकेरीने मात्र या शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा पाहायला मिळत आहेत. हो इथे चेंडूला आपठी दिली बॅटची कडा, चेंडू डिक्लेअर झोनमध्ये सिंगल धाव मात्र तिथे पाहायला पुन्हा मिळाली आणि आता मात्र विजयापासून पाहू शकाल 2 पावलं दूर योगेश 11 आमने ए संघ. आणि लगभग या सीझनचा विचार केला तर प्रथमताच हा संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करतोय असं म्हणावं लागेल. ओम साई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत. सुरुवात या संघाने चांगली केली होती. ज्यावेळी या सुरुवातीला आपण आमने लोणार विभागातील चॅम्पियन ट्रॉफी पाहिली, त्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये या संघाने खेळ चांगला साकारला परंतु त्याच्यानंतर मागील 12-13 स्पर्धा जर पाहिल्या तर सपसेल मात्र संघ फेल ठरला होता आणि या ऋषीला सुद्धा मात्र त्याची जाण आहे. ते प्रयत्न करत राहिले, कारण प्रयत्न केल्याशिवाय यश नाही मित्रांनो आणि तो यश आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना प्राप्त झालेला आहे. ओ रिवर्सचा फटका. वात संपल्यावरती या ठिकाणी तेल ओतण्याचं कार्य शेवटच्या क्षणाला मात्र एकविरा स्पोर्ट सांगे संघाने वतीने केले गेले आणि अखेर
या स्पर्धेतून एकिब्रा स्पोर्ट्स सांगे संघाचा मात्र जो प्रवास होता तो मात्र या ठिकाणी संपन्न झाला आणि पुढे वाटचाल केली या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून योगेश इलेव्हन आमने या संघानं. चला आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊ, त्याच्यानंतर टॉस करू आणि टॉस झाल्यानंतर आपण 10 मिनिटांचा ब्रेक घेऊ, याची आपण नोंद घ्या. आणि आपण देत आहोत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. हाय स्कोरिंग सामना आहे आणि ज्या फलंदाजाने जबरदस्त या ठिकाणी खेळ साकारला, 16 चेंडूच्या खेळामध्ये 31 धावांची तुफानी खेळी इनिंग साकारली आणि तो आहे आमने गावाची जुनी तलवार आणि त्या तलवारीला गंज अजूनही लागलेला नाहीये. मिस्टर अरुण चोरगे इज द मॅन ऑफ द मॅच. चला आपण सामनावीर पुरस्कार देऊया अरुणला. त्याच्यानंतर आपण टॉस करू आणि टॉस झाल्यानंतर आपण 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ, कारण आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना असेल, क्वार्टर फायनल सामना.